नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय इतिहासातील जो तिसरा धडा आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम हा धडा आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। या पाठात आपण इंग्रज सत्तेचे भारतावर झालेले परिणाम अभ्यासणार आहोत। ह्या धड्यामध्ये आपण ब्रिटिश सत्तेचे भारतात काय काय परिणाम झाले आहेत ह्या सर्व परिणामांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना। भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाहिले आहे। ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल या शहरातून जाणारा मार्ग बंद केल्यामुळे अनेक युरोपीय देशांनी सागरी मार्गे भारतात कशा प्रकारे प्रयत्न केला होता या सर्वांचा अभ्यास आपण पाठीमागच्या धड्यामध्ये केलेला आहे। पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले। युरोपातील पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज असे सर्व जे देश आहेत ते भारतामध्ये आपली बाजारपेठ निर्माण करण्यासाठी, आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी ह्या सर्वांमध्ये काय झाली आता स्पर्धा लागलेली आहे। इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला। सर्वात प्रथम आपण पाहिले होते की भारतामध्ये पोर्तुगीज आले होते, त्याच्यानंतर डच आले होते, त्याच्यानंतर इंग्रज आणि सर्वात शेवटी फ्रेंच आले होते। आणि सुरुवातीच्या काळात असलेल्या पोर्तुगीजांनी ह्या इंग्रजांना काय केलं होतं, सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध केलेला होता। नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला आणि नंतरच्या काळामध्ये पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्यातील संबंध मैत्रीचे होऊन जो विरोध आहे एकमेकांचा तो विरोध काय झालेला कमी झालेला आहे। परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले। परंतु ब्रिटिशांना भारतामध्ये संपूर्ण भारतावर वर्चस्व निर्माण करायचं होतं, त्यांचं इथं या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं। या वर्चस्व प्रस्थापित करताना त्यांना फ्रेंच असेल, डच असेल, पोर्तुगीज असतील किंवा त्या ठिकाणचे जे स्थानिक राज्य आहेत या सर्वांच्या विरोधाला काय द्यायला लागले, तोंड द्यावं लागलेलं आहे। यानंतर पुढे आहे इंग्रज व मराठे। मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते। इंग्रजांचं पश्चिम भारतातलं जे मुंबई हे शहर आहे हे त्या काळातील प्रमुख केंद्र होतं। त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती आणि ह्या इंग्रजांना ह्या मुंबईच्या आसपासचा जो प्रदेश आहे हा प्रदेश त्यांना त्यांच्या स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यायचा होता, परंतु या प्रदेशावर मराठ्यांची अशी घट्ट अशी पकड होती। माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्याचा चुलता रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली आणि या ठिकाणी माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जो चुलता आहे रघुनाथराव याने पेशवेपदासाठी काय केलेले आहे, इंग्रजांची मदत मागितलेली आहे। त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला आणि ह्या रघुनाथरावाने इंग्रजांना मदत मागितल्यामुळं ह्या इंग्रजांचा या पेशव्यांच्या राजकारणामध्ये काय झालेला आहे, शिरकाव झालेला आहे। 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाले। 1774 ते 1818 या कालखंडामध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये एकूण 3 युद्ध झालेली आहेत। पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले आणि जे इंग्रज मराठा पहिलं युद्ध झालं होतं या युद्धामध्ये जे मराठा सरदार आहेत ह्यांनी पूर्ण ताकदीने काय केलं, इंग्रजांना विरोध केलेला आहे। त्यामुळे मराठ्यांशी सरशी झाली आणि ही या ठिकाणी सर्व मराठे एकत्र असल्यामुळं या युद्धामध्ये मराठ्यांचा काय झालेला विजय झालेला आहे। 1782 साली सालबाईचा तह होऊन
पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले आणि या ठिकाणी इंग्रजांचा पराभव झाल्यानंतर 1782 साली एक तह झालेला आहे, सालबाईचा तह. या सालबाईच्या तहानं हे इंग्रज मराठा पहिले युद्ध थांबवलेलं आहे. यानंतर पुढे आहे तैनाती फौज. आता आपण तैनाती फौज काय आहे हे पाहूया. 1798मध्ये लॉर्ड वेल्सली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. तर काय झालं आहे, 1798मध्ये लॉर्ड वेल्सली हा भारताचा गव्हर्नर जनरल बनलेला आहे किंवा तो गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आलेला आहे. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते आणि ह्या लॉर्ड वेल्सलीचं संपूर्ण भारतावरती इंग्रजांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचं त्याचं धोरण आहे. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केलं आणि ह्या संपूर्ण भारतावरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यानं अनेक भारतीय ज्या सत्ताधीश आहेत ह्या सत्ताधीशांबरोबर तैनाती फौजेचे करार केलेले आहेत. या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले आणि ह्या करारान्वये तैनाती फौजेच्या करारान्वये भारतीय जे सत्ताधीश आहेत ह्या सत्ताधीशांना लष्करी मदत देण्याचं या ठिकाणी या करारानं काय केलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या, परंतु हा करार करत असताना काही या ठिकाणी अटी घातलेल्या आहेत. भारतीय राजकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे, त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा आणि ज्या व्यक्तीनं ज्या राज्यानं हा तैनाती फौजेचा करार केला आहे त्या राजाने काय करायचं असतं, हे जे सैनिक आहे ते इंग्रजांचं सैनिक त्यांच्या ताब्यामध्ये त्यांच्या संरक्षणासाठी ठेवायचं आणि त्या लष्कराचा जो खर्च आहे तो रोख रकमेत किंवा तेवढ्या उत्पन्नाचा जो प्रदेश आहे तो या ब्रिटिशांना द्यायचा होता. त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावे, आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजेच प्रतिनिधी ठेवावा, अशा त्या अटी होत्या. त्या लष्कराचा खर्च करायचा आहे, त्याचबरोबर त्या सत्ताधीशांना दुसऱ्याबरोबर जर कोणाबरोबर संबंध प्रस्थापित करायचे असतील तर ते इंग्रजांच्या मध्यस्थीनं संबंध ठेवायचे. त्याचबरोबर इंग्रजांचा एक प्रतिनिधी असेल तो त्यांच्या दरबारामध्ये कार्यरत असेल. या सर्व त्या ठिकाणी अटी होत्या. भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावलं. काही भारतातील सत्ताधीशांनी या तैनाती फौजेचा स्वीकार केल्यामुळे त्यांनी त्यांचं काय केलेलं एक प्रकारे स्वातंत्र्य गमावलेलं आहे. 1802मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला आणि 1802मध्ये दुसरा जो बाजीराव आहे दुसऱ्या बाजीराव पेशव्याने काय केलेला आहे, इंग्रजांबरोबर हा तैनाती फौजेचा करार केलेला आहे. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. हा जो दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांनी जो तैनाती फौजेचा करार केला आहे हा करार वसईचा तह म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता. हा जो दुसऱ्या बाजीरावानं इंग्रजांशी तैनाती फौजेचा जो करार केला आहे तो काही मराठा सरदारांना मान्य नव्हता. त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले आणि यातूनच काय झालेले इंग्रज आणि मराठा दुसरे युद्ध घडून आलेलं आहे. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला आणि ह्या दुसऱ्या युद्धातील विजयानंतर या ठिकाणी मराठा राज्यामधील इंग्रजांचा जो हस्तक्षेप आहे तो आता वाढायला लागलेला आहे. तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजाविरुद्ध युद्ध पुकारले आणि इंग्रजांचा वाढता हस्तक्षेप सहन न झाल्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने काय केले, इंग्रजाविरुद्ध परत काय केले, युद्ध पुकारलेलं आहे. या युद्धात त्याचा पराभव झाला आणि या युद्धामध्ये दुसऱ्या बाजीरावाचा काय झालेला आहे, पराभव झालेला आहे. 1818मध्ये त्याने शरणागती पत्करली आणि त्याने काय केले, 1818मध्ये शरणागती पत्करलेली आहे, पराभव स्वीकार केलेला आहे.
दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती आणि या दरम्यान मुघलांची जी सत्ता आहे, मुघलांची जी राजधानी आहे दिल्ली, ही प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली आलेली होती. शिंदेंच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला आणि या शिंद्यांच्या ज्या फौजा आहेत ह्या फौजांचा पराभव करून जनरल लेक यानं मुघलांचा जो बादशाह आहे या बादशाला त्यानं काय केले, ताब्यात घेऊन पूर्ण भारतामध्ये इंग्रजांची सत्ता प्रस्थापित केलेली आहे. यानंतर पुढे आहे छत्रपती प्रताप सिंह. पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. जरी पेशवाईचा अंत झाला असला, शेवट झाला असला तरी साताऱ्यामध्ये छत्रपती प्रतापसिंह हे गादीवरती होते. ते त्या ठिकाणी राज्यकारभार चालवत होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डक या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली आणि इंग्रजांनी ह्या छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून एक त्यांचा इंग्रजांचा जो अधिकारी आहे ग्रँड डक ह्याला काय केले, त्यांच्या राज्यकारभारामध्ये मदत करण्यासाठी काय केले, नेमणूक केलेली आहे. परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले आणि नंतरच्या पुढील काळामध्ये छत्रपती प्रतापसिंहांना यांनी त्यांच्या पदावरती काढून त्यांना काशी या ठिकाणी काय केले, त्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. तेथेच त्यांचा 1847मध्ये मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी काशी या ठिकाणीच 1847मध्ये छत्रपती प्रतापसिंहांचा काय झालेला मृत्यू झालेला आहे. छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला. जे छत्रपती प्रतापसिंहाचे जे कारभारी आहेत रंगो बापूजी गुप्ते यांनी या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी इंग्लंडपर्यंत काय केले, मजल मारलेली आहे. परंतु त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नात यश आले नाही. जर त्यांनी न्याय मिळवण्याचा जो प्रयत्न केला आहे इंग्लंडपर्यंत तरी त्यांना काय झालेला आहे, न्याय मिळालेला नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848मध्ये सातारचे राज्य खालसा केले आणि पुढे जाऊन 1848मध्ये लॉर्ड डलहौसी ह्या अधिकाऱ्याने सातारा हा जो भाग आहे तो दत्तक विधान नामंजूर करून तो इंग्रजांच्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. यानंतर पुढे आहे माहीत आहे का तुम्हाला. छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादारा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवले. छत्रपती प्रतापसिंहांनी काय केले, सातारा शहरामध्ये जे येवतेश्वराचं देवालय आहे हे देवळाच्या पाठीमागं आणि महादारा या ठिकाणी काय केलेलं आहे, तलाव बांधलेले आहेत आणि या तलावाचे जे पाणी आहे ते पूर्ण शहराला काय केलं आहे, पुरवलेलं आहे. शहरात रस्ते बांधले. त्याचबरोबर त्यांनी काय केले, शहरात ज्या ठिकाणी रस्त्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी रस्ते बांधलेले आहेत. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झाडे लावली आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूला काय केले, त्यांनी झाडे लावून घेतलेली आहेत. मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकवण्यासाठी पाठशाळा बांधल्या आणि त्यांनी सातारा शहरामध्ये मुलामुलींना संस्कृत असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल हे शिकण्यासाठी काय केले, शाळा सुरू केलेल्या आहेत. तेथेच एक छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले आणि त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांनी छापखाना सुरू केलेला आहे आणि या छापखान्यामध्ये अनेक असे उपयुक्त ग्रंथ असे तयार करून घेतलेले आहेत किंवा छापलेले आहेत. 1827 साली राजनीतीविषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला आणि 1827 साली त्यांनी एक राजकारणाविषयी एक ग्रंथ लिहिलेला आहे, सभानीती. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केला आणि या छत्रपती प्रतापसिंहांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत एक रस्ता तयार केलेला आहे. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला आणि तोच रस्ता पुढे जाऊन
महाडपर्यंत नेण्यात आलेलं आहे। छत्रपती प्रतापसिंह हे दररोज रोजनिशी स्वतः लिहित असत आणि हे जे छत्रपती प्रतापसिंह आहेत हे दररोज काय करत स्वतः रोजनिशी लिहित असत। रोजनिशी म्हणजे काय, त्यांच्यासोबत ज्या रोज घडणाऱ्या घटना आहेत ते काय करत होते, ते स्वतः लिहून ठेवत होते। यानंतर पुढे आहे ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम। यामध्ये पहिला आहे दुहेरी राज्यव्यवस्था। रॉबर्ट क्लाईव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली। रॉबर्ट क्लाईव्ह या अधिकाऱ्याने 1765 साली बंगालमध्ये ही दुहेरी राज्यव्यवस्था काय केली अस्तित्वात आणलेली आहे। महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले। ह्या दुहेरी राज्यव्यवस्थेमध्ये महसूल गोळा करण्याचे जे काम आहे ते कंपनीने काय केले, त्यांच्याकडे स्वतःकडे ठेवलेले आहे आणि त्या भागात शांतता सुव्यवस्था राखण्याचे काम हे बंगालच्या नवाबाकडे ठेवलेले आहे। म्हणजे पैसे गोळा करण्याचं काम हे इंग्रजांनी घेतलेलं आहे आणि शांतता सुव्यवस्था ठेवण्याचं काम हे त्या नवाबाकडे दिलेलं आहे। यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात आणि या एकंदर दोन्ही ह्या पद्धतीला दुहेरी राज्यव्यवस्था असं म्हटलं जातं। दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले आणि ह्या दुहेरी राज्यव्यवस्थेचे जे परिणाम आहेत, दुष्परिणाम आहेत ते कालांतराने हळूहळू दिसून येऊ लागलेले आहेत। सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले आणि हे जे महसूल गोळा करण्याचं काम होतं, कर गोळा करण्याचं काम होतं, हे कर गोळा करत असताना, महसूल गोळा करत असताना जे ब्रिटिश कंपनीतील जे अधिकारी आहेत ते अधिकारी हे पैसे स्वतःच्या खिशामध्ये घालत असत। भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता। भारतात फक्त व्यापार करण्याची जी परवानगी आहे ते फक्त ह्या ईस्ट इंडिया कंपनीला मिळालेली होती। त्यामुळे बाकीच्या ज्या कंपनी आहेत त्या कंपन्यांना ह्यांच्याबद्दल मनामध्ये विरोध निर्माण झालेला होता। कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले आणि हा कंपनीचा कारभार वाढल्यानंतर इंग्लंडमध्ये ह्या कंपनीवर मोठ्या प्रमाणात टीका व्हायला लागल्यानंतर इंग्लंडच्या पार्लमेंटने ह्या कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ठिकाणी अनेक महत्त्वाचे कायदे केलेले आहेत। पार्लमेंटने केलेले कायदे, ब्रिटिश पार्लमेंटने कोणकोणते कायदे केलेत ते आता आपण या ठिकाणी पाहूया। 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला आणि 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा जो गव्हर्नर आहे हा आता गव्हर्नर न राहता गव्हर्नर जनरल असं या ठिकाणी पद निर्माण करण्यात आलेलं आहे। या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल बनला आणि ह्या कायद्यानुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल बनलेला आहे। मुंबई व मद्रास इलाख्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला आणि गव्हर्नरचा तो आता गव्हर्नर जनरल बनल्यानंतर मुंबई आणि मद्रासचा जो भाग आहे तो त्याच्या नियंत्रणाखाली आलेला आहे। त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली आणि त्याला मदत करण्यासाठी 4 सदस्यांची एक समिती नेमण्यात आलेली आहे। 1784 मध्ये पिटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला आणि 1784 मध्ये पिटचा भारतविषयक कायदा काय झालेला आहे, मंजूर झालेला आहे। कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले आणि ह्या 1784च्या पिटचा भारतविषयक कायदा या कायद्यानुसार एक कायमस्वरूपी नियामक मंडळ या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे। कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला आणि जी कंपनी भारतामध्ये काही व्यापार करत होती, राज्यकारभार करत होती, ह्या कंपनीला ह्या मंडळाला काय केलेलं आहे, आदेश देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे।
13, 1833 व 1853मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले आणि पुढे जाऊन 1813, 1833, 1853मध्ये ह्या कंपनीच्या कारभारात बदल करणारे वेगवेगळे कायदे काय केलेले आहेत, तयार केलेले आहेत. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले आणि ह्या कायद्यांच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारचं ह्या कंपनीवरती काय केलेलं आहे, अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आलेलं आहे. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांच्याबरोबर प्रशासकीय पद्धत वेगवेगळ्या त्यांनी या ठिकाणी अंमलात आणलेले आहेत. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. ब्रिटिशांचा हा जो राज्यकारभार चालू होता, राज्यकारभार करत असताना त्यांचं नोकरशाही असेल, लष्कर असेल, पोलीस दल असेल किंवा न्याय संस्था असेल, ह्या सर्वांवरती हे त्यांचं राज्यकारभार करत होते. यानंतर पुढे आहे मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. इंग्रजांना भारतामध्ये सत्ता विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोकरांची गरज होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली आणि ह्या लॉर्ड कॉर्नवॉलिस याने भारतामध्ये काय केले, नोकरशाहीची निर्मिती केलेली आहे. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला आणि ह्या जो मुलकी नोकरशाही आहे म्हणजे काय नोकरवर्ग आहे, हा इंग्रजी शासनाचा एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला आणि ह्या लॉर्ड कॉर्नवॉलिस यानं जे कंपनीचे जे अधिकारी आहेत, ह्या अधिकाऱ्याने खाजगी व्यापार करू नये असा एक काय केला नियम त्यांना घालून दिलेला आहे. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले, हा नियम आणलेला आहे. त्याचबरोबर त्याने काय केले, त्या अधिकाऱ्यांचे काय केले, ते पगार वाढवलेले आहेत. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. त्याचबरोबर त्यानं चांगलं प्रशासन चांगल्यासाठी किंवा प्रशासनाच्या सोयीसाठी, त्यांच्या सोयीसाठी त्यांनी काय केलं, ह्या लॉर्ड कॉर्नवॉलिस यानं जे त्यांच्या ताब्यात जे प्रदेश आहेत, ह्या प्रदेशांची जिल्हावार विभागणी केलेली आहे. जिल्हा अधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असे आणि हा त्या जिल्ह्याचा प्रमुख हा जिल्हा अधिकारी असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे आणि ह्या जिल्हा अधिकाऱ्यावर महसूल गोळा करणे, न्याय देणे, त्याचबरोबर त्या भागामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ह्या जिल्हा अधिकाऱ्याकडे दिलेली आहे. अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली आणि कंपनीमध्ये जे अधिकारी आहेत, ह्या अधिकाऱ्यांची निवड इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ह्या स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी आता त्यांची नेमणूक व्हायला लागलेली आहे. यानंतर पुढे आहे लष्कर व पोलीस दल. ब्रिटिशांचं लष्कर काय काम करत होतं, पोलीस दल काय काम करत होतं, याबद्दल आता या ठिकाणी आपण माहिती पाहूया. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजाविरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. ब्रिटिशांचं जे लष्कर होतं, ह्या लष्करांनी काय काम करायचं होतं, ब्रिटिशांच्या ताब्यात जे प्रदेश आहेत, ह्या प्रदेशाचं संरक्षण करायचं किंवा नवीन जो भाग घ्यायचा आहे तो किंवा नवीन प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये घेणे, त्याचबरोबर ज्या ठिकाणी भारतामध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव होते ते उठाव काय करायचं, मोडून काढायचं. हे काम कोणाचं होतं, लष्कराचं होतं. देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम असे आणि देशामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम हे पोलीस दलाचं होतं. यानंतर पुढे आहे न्याय व्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली आणि इंग्रजांनी भारतामध्ये ज्याप्रमाणे इंग्लंडमध्ये न्यायव्यवस्था कार्यरत आहे, त्या न्यायव्यवस्थेप्रमाणे भारतामध्ये न्यायव्यवस्था निर्माण केलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी
दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले। ह्या ब्रिटिशांनी काय केले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलकी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय अशी 2 न्यायालय स्थापन केलेली आहे। त्यांच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन केली आणि ह्या जिल्हा न्यायालयाच्या वर जर तुम्हाला न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाची काय केली स्थापना केलेली आहे। यानंतर पुढे आहे कायद्यापुढील समानता। भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते। इंग्रज येण्यापूर्वी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कायदे होते, वेगवेगळ्या कायद्यांसाठी वेगवेगळी शिक्षा अस्तित्वात होती। न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई आणि न्यायदान करत असताना वेगवेगळ्या जातीनुसार त्या ठिकाणी जातीवरून भेदभाव केला जात असे। लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली आणि लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली जी विधी समिती स्थापन केली होती, ह्या विधी समितीनं कायद्याची संहिता तयार केलेली होती। सर्व भारतात एकच कायदा लागू केला आणि ह्या विधी समितीच्या कायद्याची संहितेनुसार संपूर्ण भारतासाठी एक कायदा लागू केलेला आहे। कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्त्व इंग्रजांनी रूढ केलं आणि ह्या इंग्रजांनी कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्त्व काय केले, भारतामध्ये रूढ केलेलं आहे। कोणत्या व्यक्तीला जाती धर्मावरून वेगवेगळी शिक्षा दिली जात नाही हे सर्व काय केलेलं आहे, बंद केलेलं आहे। या पद्धतीत सुद्धा काही दोष होते। ब्रिटिशांनी जी नवीन न्यायव्यवस्था भारतामध्ये निर्माण केलेली होती, ह्या न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा काही दोष होते। युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते। जे युरोपीय लोक आहेत ह्यांच्यावरती जर खटला चाललो आहे असेल तर ह्यांना वेगळं न्यायालय असं, ह्यांना वेगळी शिक्षा असेल। भारतातील लोकांवर जर काही खटला चालवायचा असेल तर त्यांच्यासाठी वेगळी न्यायालय असत, त्याचबरोबर त्यांना वेगळ्या शिक्षा दिल्या जात असत। नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत आणि हे जे नवीन ब्रिटिशांनी केलेले जे कायदे आहेत ते सर्वसामान्य लोकांना समजत नसत। न्याय ही सामान्य लोकांसाठी खूप खर्चिक बाब होती आणि ही जी न्यायव्यवस्था जी आहे, न्याय मागण्याचं जे काम प्रक्रिया आहे, ही सामान्य लोकांसाठी मोठ्या प्रमाणात खर्चिक बाब होती। खटले वर्षानुवर्षे चालत आणि जे खटले आहेत त्या खटल्यांचा निकाल जो आहे तो वर्षानुवर्ष लागत नसत, त्यामुळे हे जे खटले आहेत ते वर्षानुवर्षे हे खटले चालत असत। यानंतर पुढे आहे इंग्रजांची आर्थिक धोरणे। प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली। प्राचीन काळापासून अनेक लोकांनी काय केले, भारतावरती आक्रमण केलेलं आहे। म्हणजे प्राचीन काळापासून भारतावरती आक्रमण होत होती। अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले आणि बऱ्यापैकी जे आक्रमक करणारे जे लोक आहेत ते भारतामध्ये आक्रमण करायला आल्यानंतर या ठिकाणी भारतामध्ये ते स्थायिक झालेले आहेत, भारतामध्येच राहिलेले आहेत। ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले आणि ते या ठिकाणी राहून भारतीय जी संस्कृती आहे त्या भारतीय संस्कृतीशी काय झाले, समरूप झालेले आहेत। त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत आणि ते ज्यांनी आक्रमण करायला आले होते ते या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत, इथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले आहेत आणि त्यांनी जरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्य केलं असलं तरी, राज्य करत असले तरी त्यांनी जी भारताची जी पूर्वीपार अर्थव्यवस्था चालत आलेली आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणताही हस्तक्षेप केलेला नाही। इंग्रजांचे मात्र तसे नव्हते, परंतु इंग्रजांनी असं केलेलं नाही। इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते। जे इंग्लंड राष्ट्र आहे, इंग्लंड जो देश आहे तो आधुनिक राष्ट्र होता, आधुनिक देश होता। औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती आणि त्या ठिकाणी औद्योगिक क्रांती झाल्यामुळं त्या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्था त्या ठिकाणी अस्तित्वात आलेली होती। या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली आणि इंग्लंडला पोषक अशी, इंग्लंडला चांगल्या ठरेल अशी त्यांनी काय केली, भारतामध्ये अर्थव्यवस्था निर्माण करायला लागलेली आहेत। त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला आणि भारतीय अर्थव्यवस्था इंग्लंडला पोषक झाल्यामुळं
ह्या इंग्लंडला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ झालेला आहे। परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले। जरी ब्रिटिशांचा इंग्रजांचा फायदा होत असला तरी या ठिकाणी भारतीयांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होऊ लागलेलं आहे। यानंतर पुढे आहे जमीन महसूल विषयक धोरण। इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती। इंग्रज भारतामध्ये येण्यापूर्वी भारतातील जी खेडी आहेत ती काय होती, स्वयंपूर्ण होती। म्हणजे त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गावातल्या गावात पूर्ण होत असत। शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत असत। शेती असेल किंवा वेगवेगळे जे उद्योग आहेत ते गावातल्या गावात त्यांच्या त्या उद्योगावर शेतीवर त्यांच्या गरजा भागत असत। जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते आणि जे राज्यकर्ते आहेत ह्या राज्यकर्त्यांचं जमीन महसूल आहे हा महसूल सगळ्यात प्रमुख महत्त्वाचा उत्पन्नाचं साधन होतं। इंग्रजपूर्व काळात पिकानुसार शेतसारा आकारला जात असे आणि इंग्रजांच्या अगोदर जे राज्यकर्ते आहेत या भागातील ते राज्यकर्ते वेगवेगळ्या पिकानुसार वेगवेगळा शेतसारा आकारत असत। म्हणजे गव्हाला वेगळा, ज्वारीला वेगळा, मकाला वेगळा असा वेगवेगळ्या पिकानुसार वेगवेगळा शेतसारा आकारत असे। पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळे आणि जर एखाद्या वेळी जर पीक चांगलं आलं नसेल तर त्यावेळेस त्यांना शेतसाऱ्यातून सूट दिली जात असत। महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जाई आणि जो महसूल आहे तो धान्याच्या स्वरूपात घेतला जात असत। म्हणजे कोणी गहू लावला असेल तर त्याच्याकडून गहू घ्यायचं, कोणी मका लावली असेल तर त्याच्याकडून मका घ्यायची, कोणी ज्वारी लावली असेल तर त्याच्याकडून ज्वारी घ्यायची, असा धान्याच्या स्वरूपात हा महसूल घेतला जात असे। शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे आणि एखाद्या शेतकऱ्यास हा जो शेतसारा आहे भरण्यास जर उशीर झाला तर उशीर झाल्याबद्दल त्याच्याकडून ती जमीन, त्याची जी जमीन आहे ती काढून घेतली जात नसे। उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले आणि इंग्रज आल्यानंतर इंग्रजांनी त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय केले, ह्या महसूल पद्धतीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केलेले आहेत। इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली आणि ह्या इंग्रजांनी जमिनीची काय केली, मोजणी केलेली आणि ह्या मोजणी करून क्षेत्रानुसार काय केले, शेतकऱ्याकडून हा शेतसारा गोळा करायला सुरुवात केलेली आहे। रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली आणि शेतकऱ्यांनी त्यांनी काय केले, जो सारा आहे तो धान्याच्या स्वरूपात न देता तो काय केलेला आहे, रोख रकमेत आणि वेळेत काय केलेला आहे, भरण्याची सक्ती केलेली आहे। शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला आणि जो शेतकरी वेळेत शेतसारा भरणार नाही त्याची जमीन काय केली जाईल, जप्त केली जाईल असा त्यांनी काय केला, नियम केलेला आहे। महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती आणि ही इंग्रजांनी जी नवी पद्धत आणलेली आहे त्या पद्धतीतसुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत त्यांनी अवलंबलेली आहे। म्हणजे मुंबई भागामधली वेगळी, बंगालच्या भागामध्ये वेगळी, सर्वत्र शेतकऱ्यांचे शोषण होत असे आणि एकंदरीत सर्व शेतकऱ्यांचं काय होत होतं, ह्या पद्धतीमुळं शोषण, आर्थिक शोषण केलं जात होतं। यानंतर पुढे आहे नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम। इंग्रजांनी ही जी नवीन महसूल व्यवस्था आणली होती ह्या व्यवस्थेचे काय परिणाम झाले आहेत ते आता आपण पाहूया। नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाल्या आणि इंग्रजांनी ही जी नवीन महसूल व्यवस्था आणलेली होती ह्या जमीन महसूल व्यवस्थेचे ग्रामीण जीवनावर मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम झालेले आहेत। शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले आणि ह्या इंग्रजांना शेतसारा देण्यासाठी शेतकरी काय करायला लागले, तर कोणत्याही किमतीला आपला माल विकून हा शेतसारा भरू लागलेले आहेत। व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले आणि शेतकऱ्याची ही दयनीय अवस्था पाहून जे व्यापारी असतील, दलाल असतील
ते काय करायला लागले, अतिशय कमी दरानं हा शेतकऱ्याचा माल खरेदी करू लागलेले आहेत आणि ते नफा कमवायला लागलेले आहेत. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागले आणि काही वेळेस तर असं होत होतं की शेतकऱ्यांना जी आपली जी जमीन आहे शेतसारा भरण्यासाठी सावकाराकडे गहाण टाकून कर्ज घ्यावं लागत होतं आणि हे जे घेतलेलं कर्ज आहे हे कर्ज इंग्रजांकडं शेतसारा म्हणून देत असत. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आणि ह्या सर्व चक्रामुळं हे शेतकरी काय झालेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे. कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत आणि जर त्या शेतकऱ्याला जर आपलं जे कर्ज आहे ते कर्ज फेडता जर नाही आलं तर त्या जमिनी काय करत शेतकरी त्या सावकाराला विकत असत. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापार हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत असत. सरकार, जमीनदार असेल किंवा सावकार असतील, व्यापार असतील, दलाली असतील, हे सर्वजण मिळून ह्या शेतकऱ्यांची काय करत होते, आर्थिक शोषण करत होते, त्यांची पिळवणूक करत होते. यानंतर पुढे आहे शेतीचे व्यापारीकरण. आता आपण शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय हे पाहूया. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. पूर्वीच्या काळामध्ये, इंग्रजांच्या अगोदरच्या काळामध्ये शेतकरी हा काय करत होता, प्रामुख्यानं अन्नधान्य पिकवत असते. अन्नधान्य पिकवत असं म्हणजे काय, जे अन्नासाठी जे धान्य लागतं ह्या धान्यांचंच फक्त तो काय करत होता, पिकवत होता. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे आणि हे जे धान्य त्यांनी पिकवलेलं आहे हे धान्य त्यांना तो स्वतःच्या घराच्या उपयोगासाठी किंवा गावातील इतरांच्या गरजा भागवण्यासाठी हे धान्य त्याला उपयोगी पडत होतं. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले आणि इंग्रज आल्यानंतर इंग्रजांनी कापूस, नीळ, तंबाखू, चहा अशा वेगवेगळ्या नगदी पिकांचं पीक घेण्याची काय केली त्यांनी सक्ती केलेली आहे किंवा त्याला त्यांनी उत्तेजन दिलेलं आहे. अन्नधान्यांच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. म्हणजे काय, अन्नधान्य ह्या पिकापेक्षा व्यापारी पिके जी आहेत ह्या पिकांवर जास्त भर दिला जाऊ लागला, ह्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, शेतीचे व्यापारीकरण. अन्नधान्य पिकाऐवजी नगदी पिके किंवा व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला यालाच काय म्हटलेलं आहे, शेतीचे व्यापारीकरण. यानंतर पुढे आहे दुष्काळ. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले, परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. 1860 ते 1900 या काळामध्ये भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रकारचे दुष्काळ पडलेले होते, तरीसुद्धा ह्या इंग्रज अधिकाऱ्यांनी ह्या दुष्काळ निवारण्यासाठी कोणतेही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले नाहीत. तसेच पाणी पुरवठ्यांच्या योजनांवर फारसा खर्चही केला नाही. त्याचबरोबर पाणी पुरवठ्यासाठी ज्या योजना आहेत ह्या योजनांवरती सुद्धा काय केलं नाही, त्यांनी लक्ष दिलेलं नाही, खर्च केलेला नाही. यानंतर पुढे आहे वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा. इंग्रजांनी व्यापारवृद्धी आणि प्रशासनाची सोय यासाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या. ह्या इंग्रजांनी काय केले, त्यांच्या व्यापारामध्ये वाढ होण्यासाठी किंवा प्रशासनाच्या सोयीसाठी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक व दळणवळणाच्या काय केले, आधुनिक सुविधा या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी काय केले, कोलकाता आणि या दिल्ली या दोन शहरांना जोडणारा काय केला, एक महामार्ग बांधलेला आहे. 1853 साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली आणि त्यांनी काय केले, त्याचबरोबर 1853 साली मुंबई ते ठाणे या ठिकाणी भारतातील पहिली काय केली, रेल्वे सुरू केलेली आहे. त्याच वर्षी तारा यंत्रणाद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली आणि 1853 मध्येच त्यांनी काय केले, तार यंत्रणेद्वारे संदेश पाठवण्याची व्यवस्था त्यांनी भारतामध्ये सुरू केलेली आहे. या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणी
एकमेकांना जोडली गेली आणि हे जी प्रमुख शहरे आहेत आणि लष्करी ठाणे आहेत ती या तारा यंत्रणेने काय केली, त्यांनी जोडली गेलेली आहेत. त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्थाही सुरू केली आणि पुढे जाऊन पुढच्या काळामध्ये त्यांनी डाक व्यवस्था जी आहे ती डाक व्यवस्थासुद्धा काय केली, त्यांनी सुरू केलेली आहे. या सर्व सुधारणांमुळे भारतीय समाज जीवनावर दूरगामी परिणाम झाले आणि ह्या चांगल्या सुधारणा भारतामध्ये झाल्यामुळे भारतीयांमध्ये चांगल्या प्रकारचे परिणाम या ठिकाणी दिसून आलेले आहेत. देशाच्या विविध भागामधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला. ह्या सर्व सुखसुविधा निर्माण झाल्यामुळं भारताच्या देशातील विविध भागातील लोकांचा काय झालेला आता एकमेकांशी संपर्क वाढलेला आहे. त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला आणि ह्या विविध सेवांमुळे जी भारतीयांच्या मनामध्ये जी एकतेची भावना आहे ती एकतेची भावना आता काय झाली आहे, वाढायला सुरुवात झालेली आहे. यानंतर पुढे आहे भारतातील जुन्या उद्योगधंद्याचा ऱ्हास. ऱ्हास म्हणजे काय, नष्ट होणे म्हणजेच काय, भारतातील जुने उद्योगधंदे कशाप्रकारे नष्ट झाले याची माहिती आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. काय करत होते ब्रिटिश किंवा इंग्रज, काय करत होते, भारतातून जो तयार झालेला माल आहे तो ब्रिटिशला इंग्लंडला पाठवत असताना मोठ्या प्रमाणावर काय करत होते, कर आकारत होते. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई. तर काय करत होते ब्रिटिश, भारतातून जो माल इंग्लंडला चालला आहे त्या मालाला मोठ्या प्रमाणात कर लावत होते आणि इंग्लंडमधून जो भारतामध्ये माल येतो आहे ह्या मालाला अतिशय कमी कर लावत असत. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे आणि इंग्लंडमधून जो भारतामध्ये माल येतो आहे तो मोठ्या यंत्रावर तयार झालेला असे. त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होई. इंग्लंडमधून जो येणारा माल आहे तो यंत्रावर तयार केलेला असत, तो मोठ्या प्रमाणात केला जात असत, त्याचबरोबर तो कमी खर्चात केलेला जात असत. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले आणि हा जो इंग्लंडवरून येणारा जो स्वस्त माल आहे तो भारतीयातील कारागिरांना स्वस्त बनवणे कठीण झालेलं आहे. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले आणि इंग्लंडमधला जो तयार झालेला माल आहे भारतामध्ये स्वस्तात मिळायला लागल्यामुळं भारतातील जे उद्योगधंदे आहेत ते काय झाले आहेत, बंद पडलेले आहेत आणि हे उद्योगधंदे बंद पडल्यामुळं भारतामध्ये अनेक कारागिरी जे आहेत ते काय झाले आहेत, बेकार झाले आहेत. म्हणजे त्यांना कोणत्याही ते काय झाले, एक प्रकारे बेरोजगार झालेले आहेत. यानंतर पुढे आहे भारतात नव्या उद्योगधंद्याचा विकास. इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. इंग्रज सरकारचा पाठिंबा नसेल किंवा व्यवस्थापनाचा अनुभव नसेल किंवा भांडवल नसेल किंवा पैसे नसतील, अशा अनेक कारणांमुळं मोठ्या प्रमाणात भारतीय उद्योजक हे उद्योग उभारू शकलेले नाहीत. परंतु अशा अडचणीवर मात करून काही भारतीयांनी उद्योगांची उभारणी केली. अशा अनेक समस्या असल्या तरी भारतातील काही उद्योजकांनी काय केले आहेत, आपल्या उद्योगांची चांगल्या प्रकारे उभारणी केलेली आहे. 1853मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली आणि 1853मध्ये भारतातील पहिली कापडगिरणी मुंबई या ठिकाणी कावसजी नानाभाई दावर यांनी काय केले आहे, सुरू केलेली आहे. 1855मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरण सुरू झाली आणि काय झाले, पुढे जाऊन 1855मध्ये बंगालमधील रिश्रा या ठिकाणी भारतातील पहिली तागाची गिरणी काय झाली, सुरू झालेली आहे. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला आणि 1907मध्ये जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर या ठिकाणी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची काय केली, स्थापना केलेली आहे आणि या ठिकाणी पोलाद निर्मितीचा काय केलेला आहे, कारखाना सुरू केलेला आहे. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये
या उद्योगांनाही सुरुवात झाली आणि हळूहळू नंतरच्या काळामध्ये भारतामध्ये कोळसा असेल, धातू असतील, साखर असतील, सिमेंट असेल किंवा रासायनिक वेगवेगळे जे द्रव्य आहेत, ह्या असे वेगवेगळे उद्योग काय झाले आहेत, सुरू झालेले आहेत. यानंतर पुढे आहे सामाजिक व सांस्कृतिक परिणाम. 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यावर आधारित नवे युग साकारले होते. आणि 19व्या शतकामध्ये युरोपमध्ये मानवतावाद असेल, बुद्धिवाद असेल, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद अशा नवीन वेगवेगळ्या संकल्पनावर आधारित हे नवे युग त्या ठिकाणी साकारले होते. पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतात सुद्धा उमटणे स्वाभाविक होते आणि ह्या पाश्चात्य जगाचं जे बदल झाले आहेत, ह्या बदलाचं भारतात सुद्धा काय झालेले आहेत, परिणाम उमटलेले आहेत. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. इंग्रजांना भारतात चांगलं प्रशासन चालवण्यासाठी या भारतीय समाजाची चांगल्या प्रकारे काय करायची होती, ओळख करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी येथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली. इंग्रजांना भारतात चांगल्या प्रकारे प्रशासन चालवण्यासाठी त्यांनी काय केले, भारतात येथील ज्या परंपरा आहेत, साहित्य असेल, इथं इतिहास असेल, येथील लोकांच्या ज्या कला आहेत, परंपरा आहेत किंवा येथील संगीत असेल किंवा प्राणी असतील, पक्षी असतील, ह्या सर्वांचा अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. आणि पुढे जाऊन 1784 साली विल्यम जोन्स ह्या इंग्रज अधिकाऱ्यानं कोलकाता या ठिकाणी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही एक संस्था स्थापन केलेली आहे. मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास याचा गाढा अभ्यासक होता. मॅक्स म्युलर म्हणून हा एक जर्मन विचारवंत आहे. हा जो जर्मन विचारवंत आहे तो भारतीय धर्म असेल, भाषा असेल, इतिहास असेल, ह्या सर्वांचा तो चांगला एक प्रकारे काय करत होता, अभ्यास केलेला होता ह्यानं. या उदाहरणामुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा याचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये होऊ लागली. आणि जे भारतामध्ये जे नवीन जो शिकलेला तरुण वर्ग होता, ह्या तरुण वर्गाला बाहेरून आलेले लोक भारताबद्दल, भारताच्या इतिहासाबद्दल, भारताच्या भाषेबद्दल अभ्यास करतायत हे पाहिल्यानंतर ह्या तरुण वर्गाला सुद्धा आता भारताच्या इतिहासाबद्दल, धर्माबद्दल, येथील परंपराबद्दल अभ्यास करावा असं वाटायला लागलेलं आहे. इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. इंग्रजांनी भारतामध्ये राज्य करत असताना अनेक काय केले, ते वेगवेगळे कायदे भारतामध्ये तयार केलेले आहेत. 1829 मध्ये लॉर्ड बेंटिकने सतीबंदीचा कायदा केला. आणि 1829 मध्ये लॉर्ड बेंटिक याने काय केलेलं आहे, सतीबंदीचा कायदा केलेला आहे. सतीबंदीचा कायदा म्हणजे काय, पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या स्त्रीचा जर पती वारला तर त्या पतीच्या अग्नीमध्ये त्या स्त्रीला काय केलं जातं, तर ढकलं जातं किंवा ती स्त्री काय करत होती, त्या अग्नीमध्ये जात होती. याला काय म्हटलं जातं, सती प्रथा. ह्या सती प्रथा बंदी करण्यासाठी काय केलेलं आहे, लॉर्ड बेंटिकने 1829 मध्ये सतीबंदीचा काय केलेला आहे, कायदा केलेला आहे. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. आणि पुढे जाऊन 1856 साली लॉर्ड डलहौसीने काय केलं आहे, विधवा पुनर्विवाहाला काय केलं आहे, मान्यता देणारा कायदा केलेला आहे. म्हणजे काय, ज्या महिला विधवा आहेत त्या विधवांचा पुनर्विवाह म्हणजे काय, पुन्हा एकदा त्यांचं काय करायचं, लग्न लावण्यास मान्यता देणारा हा कायदा त्यानं त्या काळामध्ये केलेला आहे. हे कायदे समाज सुधारणेस पूरक ठरले. आणि हे जे सगळे जे कायदे आहेत, सतीबंदी असेल किंवा विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा जो कायदा असेल, हा समाज सुधारणेसाठी काय होता, पूरक ठरला. म्हणजे काही समाज सुधारणेसाठी हे कायदे चांगले होते. प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. चांगल्या प्रकारे प्रशासन चालवण्यासाठी इंग्रजांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण
सुरू करण्यात आले आणि लॉर्ड मॅकॉलेच्या शिफारशीनुसार भारतामध्ये 1835 पासून इंग्रजी शिक्षणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञान याची भारतीयांना ओळख करून देण्यात आली आणि ह्या इंग्रजीच्या माध्यमातून आधुनिक विचार असतील, विज्ञान असेल किंवा वेगवेगळे जे तंत्रज्ञान असेल किंवा पाश्चात्य जे विचार आहेत ह्या सर्वांची ओळख भारतीयांना या ठिकाणी करून देण्यात आलेली आहेत. 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली आणि पुढे जाऊन 1857 साली कोलकाता, मुंबई आणि मद्रास या 3 ठिकाणी विद्यापीठाची काय केली स्थापना करण्यात आलेली आहे. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले आणि ज्या लोकांनी इंग्रजांचं शिक्षण घेतलं होतं, पाश्चात्य शिक्षण घेतलेलं होतं, त्या भारतीयांनी भारतामध्ये सामाजिक प्रबोधन घडवण्याची जी चळवळ आहे ह्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात काय केलं होता, सहभाग घेतलेला होता. आणि हे पाश्चात्य शिक्षण घेतलेले जे भारतीय आहेत त्या लोकांनी काय केलेलं आहे, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी काय केले आहेत, पुढाकार घेतलेले आहेत. वेगवेगळे चळवळी या ठिकाणी उभारून या भारतामध्ये सुधारणा घडवण्यासाठी, सुधारणा आणण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून काय केले प्रयत्न केलेले आहेत. आणि या ठिकाणी आपला ब्रिटिश सत्तेचे परिणाम हा जो धडा आहे तो धडा या ठिकाणी संपलेला आहे. हा धडा तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा. धन्यवाद.